अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही। अमेरिकेकडून तेहरान त्याचबरोबर इराणच्या अनेक शहरांवर जोरदार हवाई हल्ले केले जात आहेत, ज्यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालंय, तर इराणकडून देखील आता आखाती देशातल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार हल्ले चढवले जात आहेत आणि या युद्धाचा परिणाम थेट भारतावर होतोय। राज्यामध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झालाय, त्यामुळे अनेक हॉटेल्स आणि इतरही आस्थापनांवर चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे। आखाती देशातील युद्धाचा परिणाम भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये नेमका कसा झालाय पाहूयात या खास रिपोर्टमधून। पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडालाय। जवळपास 2,500 किलोमीटर अंतरावरील आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतालाही बसू लागलाय। मुंबईतली खाऊ गल्ली म्हणजे चाकरमानी आणि खवयांसाठी स्वस्तात मस्त असं हक्काचं ठिकाण। युद्धाचा फटका या खाऊ गल्लीलाही बसलाय। गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं स्टॉल बंद करावे लागत असल्याचं इथले व्यावसायिक सांगतायत। यावेळी मी उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर असणाऱ्या खाऊ गल्लीमध्ये। या खाऊ गल्लीवर मुंबईत येणारे जे नागरिक असतील, वेगवेगळ्या कामानिमित्ताने येणारे लोक असतील, पर्यटक असतील, ते निर्भर असतात, कारण इतर ठिकाणी जे जेवण मिळतं त्याच्या तुलनेत काहीसं स्वस्त जेवण जे आहे ते मुंबईच्या खाऊ गल्ल्यामध्ये मिळत असतं। त्यामुळे अनेक लोक जे आहेत ते सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण यासाठी या खाऊ गल्लीवरती निर्भर असतात। मात्र सध्या या खाऊ गल्लीमध्ये खवय्यांना, त्याचसोबत जे स्टॉलधारक आहेत त्यांना फटका बसतो। याचं कारण म्हणजे जे आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे, या युद्धामुळे गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे। म्हणजे गॅस तर महाग झालेले आहे, ते परवडण्यासारखं नाही आम्हाला आणि सर्वसामान्य माणसाला थोडी परवडणार आहे। आता गॅस भेटत पण नाही, जिथे गॅस 700-800 रुपयाला भेटायचा आज 2-2, 2,500, 3-3 हजार रुपयाला ते लोक देतात, ते पण भेटत नाही आणि त्याच्यामुळे आता स्टोव वापरावा लागला। स्टोव पण कदाचित मला वाटतं बंद करावं लागून दुकान बंद करण्याची वेळ आलेली आहे। फक्त खाऊ गल्लीतील पदार्थच नाही तर मुंबईकरांचा आवडीचा वडापावही गायब होण्याची शक्यता आहे, कारण गॅस टंचाईमुळे मुंबईतला ब्रेड आणि पावाचा 70% पुरवठा खंडित होण्याचा अंदाज आहे। मुंबईतल्या 80% बेकऱ्या LPGवर चालतात, पण व्यावसायिक गॅसचा पुरवठाच बंद झालाय। तसंच पाईप गॅसच्या पुरवठ्यातही कपात केल्यानं बेकऱ्यांमधील ब्रेड आणि पावाचं प्रमाण कमालीचं घटलंय, त्यामुळे वडापाव देखील बंद होण्याची भीती आता व्यक्त केली जाते। मुंबईतील 70% बेकरी या बंद होताना पाहायला मिळत आहेत। आत्ता मी ज्या बेकरीमध्ये आहे, इंडियन बेकरी आहे, या इंडियन बेकरीमध्ये फक्त हे 3 LPG गॅस सिलेंडर हे उरलेले आहेत आणि फक्त आजचाच दिवस हे अशा पद्धतीनं पाव तयार होऊ शकतात, अशा पद्धतीची माहिती येथील कामगारांनी आपल्याला सांगितलेली आहे। आणि आता जर आपण पाहायला गेलं तर आजच्या दिवसभरापुरताच फक्त या ठिकाणी पाव बनवले जातील, त्यानंतर ही बेकरी जी आहे ही बंद होईल असं सांगितलं जाते, कारण का कमर्शियल LPG गॅस सिलेंडर देणं हे बंद करण्यात आलेलं आहे। हॉटेल्स असतील किंवा बेकरी असतील, जी उपहारगृह असतील, यांना आता गॅस सिलेंडर जे आहेत ते दिले जात नाही आहेत आणि यामुळे अनेक ठिकाणी मुंबईतील बेकरी ह्या बंद पडलेल्या। तर येणाऱ्या 2-3 दिवसात जवळपास हा टक्केवारी जी आहे ही 90 ते 95% जाऊ शकते। त्यामुळे मुंबईतील बेकरीसुद्धा आता हळूहळू गॅस सिलेंडर नसल्यामुळे बंद होताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरवसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई। मुंबईच नाही तर पुण्यातही युद्धाचा परिणाम जाणवू लागलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातलं मुख्य कॅन्टीन आणि परिसरात असलेल्या मेस गॅस सिलेंडर अभावी बंद झाल्या, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर आंदोलनही केलं आहे। अरे विद्यापीठ प्रशासन तोडगा काढा, समस्या लवकर सोडवा। गॅस टंचाईचा परिणाम आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य कॅन्टीन म्हणजे रिफेक्टरीला बसला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। या ठिकाणी रिफेक्टरीमध्ये आता नाश्ता आणि जेवण मिळत नसल्यामुळे आता जवळपास 500हून अधिक विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। साधारण 800-900 विद्यार्थी या फॅक्टरीमध्ये जेवत असतील आणि त्यातही आता हे सगळं जेवणाचं असं आहे। आता तुमची मागणी काय कुलगुरूंकडे? कुलगुरूंकडे आमची मागणी हीच आहे की ही LPGचं जे संकट आहे ते लवकर त्यांनी त्यामधून काहीतरी तोडगा काढावा आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना उपाशी मारण्यापासून हे करावं। तर या युद्धाचे थेट परिणाम आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या ताट्यावरती पडताना आपल्याला दिसत आहे। गेले 2 दिवसापासून मुलींच्या हॉस्टेलमध्ये मुलींच्या ताटामध्ये फक्त वरण भात
या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं अन्न वाढलं जात नाहीये आणि इव्हन मुलांचं जे हॉस्टेल आहे आणि रिफॅक्टरी जी मुख्य मेस आहे विद्यापीठातील, तर त्या विद्यापीठातील मुख्य मेसमध्ये फक्त एक भाजी आणि तीही कच्ची वाढली जाते. मग विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी विद्यापीठ प्रशासन खेळ करताय काय, असा प्रश्न माझा विद्यापीठ प्रशासनाला आहे. इतकंच नाही तर गॅस सिलेंडर खरेदीसाठी पुणेकरांनी गॅस एजन्सी बाहेर मोठ्या रांगा लावल्या. एजन्सीवर गर्दी करू नका, गॅस सिलेंडर घरपोच मिळेल असं जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी आवाहन करूनही पुणेकर ऐकायला तयार नाहीत. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी पुणेकरांनी अगदी पहाटेपासूनच एजन्सी बाहेर अशा रांगा लावल्या. आम्ही सध्या पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आहे आणि ही सध्या रांग बघतोय आपण. LPG गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ही मोठीच्या मोठी रांग लागलेली आहे. जवळपास 500 मीटर ते 600 मीटर पर्यंत सध्या ही रांग असल्याचं दिसून येते आणि नागरिक भयभीत झालेले आहेत की गॅस सिलेंडर भेटेल की नाही. या भीतीमुळे हे नागरिक जे आहेत ते पहाटेपासून गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत. तर वितरकाकडून या आलेल्या नागरिकांना जे आहे ते गॅस सिलेंडरचं वितरण देखील केलं जाते. मात्र तरी देखील हे नागरिक जे आहेत ते गर्दी करत आहेत. तुम्ही महामार्गालगत चुलीवरची भाकरी, चुलीवरचं मटण असे बोर्ड पाहिले असतील, कधी आवर्जून तावही मारला असेल. पण व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे आता जवळपास सगळ्याच हॉटेल चालकांना पुन्हा एकदा चूल पेटवण्याची वेळ आली आहे. बदलापुरात एका महिलेनं हॉटेल बाहेर चूल मांडून आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे. गॅस सिलेंडर भेटत नाहीयेत, आपल्याला त्याला काही पर्याय नाही आहे. शेवटी मग वखारीमधून आपण लाकडं आणून चूल पेटून आपलं काम सुरू ठेवलेलं आहे. आपलं हॉटेल काही झालं तर बंद होणार नाही आहे, ही माझी अट आहे, माझी जिद्द आहे की काही झालं तर माझं शॉप बंद झालं नाही पाहिजे आणि माझं शॉप चालू राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी मी आज चूल बनवून लोकांचं पोट भरते आहे. जे जेवण करायला येतात त्यांना जेवण देणं मला शक्य होते चुलीमुळे. तिकडे नाशिकमध्ये मटण भाकरीसाठी चांगलंच प्रसिद्ध असलेल्या दिवट्या बुधल्या हॉटेलमध्येही आता चुली पेटल्या. लाकडावर सगळा स्वयंपाक करावा लागत असल्यानं मोठा वेळ जातोय. तसंच पदार्थही कमी करण्याची वेळ या हॉटेल चालकांवर आली आहे. मध्ये मटण भाकरीसाठी फेमस हॉटेल म्हटलं तर दिवट्या बुधल्याचं नाव हे समोर येतं. मात्र आपण जर बघितलं तर गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्यामुळे दिवट्या बुधल्या हॉटेलमध्ये अशा प्रकारे चुलीवरती मटण शिजवण्याची वेळ ही आलेली आहे. जर बघितलं तर चूल ही पेटवण्यात आलेली आहेत आणि समोर मटण हे शिजवलं जात आहेत. साधारणतः म्हणजे शनिवार रविवारी जर बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणावरती वेटिंग हॉटेलवरती बघायला मिळत असते. अगदी पर्यटक देखील दिवट्या बुधल्याचं मटण खाण्यासाठी आवर्जून इथे हजेरी लावत असतात. मात्र सध्याची जर ही परिस्थिती बघितली तर मटण यासोबतच चिकन इथे मिळते. मात्र इतर जर बघितलं तर खिमा असेल किंवा इतर जे आयटम आहेत, मेनू असतील, ते कमी करण्यात आलेले आहेत. एकीकडे गॅसचा मोठा तुटवडा भासतोय तर दुसरीकडे काळा बाजारही सुरू आहे. वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागानं धडक कारवाई केली आहे. रहिवासी भागात धोकादायक पद्धतीनं सिलेंडर साठवून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा प्रकार उजेडात आलाय. वरळी नाका इथल्या गणपतराव कदम मार्गावरील सूरज वल्लभदास चाळ या परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. वरळी नाक्यापासून जवळच इथे भेट दिली प्रधान कार्यालयाच्या फिरते पथकाने आणि तिथे अवैधरित्या साठा केलेले गॅस सिलेंडर आढळून आलेले आहेत. त्याच्यामध्ये 5 किलोचे जे सिलेंडर आहेत ते HP कंपनीचे असल्याचं समजतं आणि इतर जे आहेत सिलेंडर त्याच्यात भरलेलेही आहेत सिलेंडर आणि रिकामेही आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.